ह्या बघताच ना गोलून आपल्या माशाक मम्माकडे झोपवूक दिल्या ना आणि आपण स्वतः टोस्ट खाता. ही सगळी त्याची कौतुका बघता बघता ना दिवस कसे जातात ह्या कळतच नाही. त्याच्यानंतर त्याने ना फक्त एक गाडी शोधण्याच्या नादात हा एवढा सगळा पसारा माझ्याकडून काढून घेतला होता. तर ह्यो सगळं पसारा जो दिसता ना ती गोलूची 3 वर्षाची खेळणी असत. 3 वर्षात ना मी त्याचा एक पण खेळणं टाकून देऊक नाही होते. अगदी तुटलेली खेळणी ना पण त्याची जपान ठेवलेली आहे. कारण ना इतके दिवस मी त्याच्या आठवणींमध्ये अडकान पडलेलं आहे. आणि ते जपून ठेवण्याचा मी प्रयत्न करत होते. पण आज म्हटला पसारो झालोच हा घरात तर सगळा आवरूनच घेऊया. त्याच्यामुळे मी आज माझे सगळे भावना अगदी बाजूक ठेवले आणि तुटलेली सगळी खेळणी बाजूक काढले. आणि असं पण लाईफमध्ये कधी ना कधी मूव्ह ऑन करूचच लागता. ह्या सगळ्यात मी अडकान पडले असते तर घरात फक्त निगेटिव्हिटीच भरली असती. बरोबर ना? सगळी खेळणी सॉर्टिंग केले आणि ज्या टेबलवर त्याची खेळणी असतात ना, त्या टेबल पण साफ करून घेतले आणि सगळा व्यवस्थित मांडून दिले. बरेच दिवस झाले ह्या गादीचे कवर पण धुवून टाकायचे होते आणि बेडमध्ये ठेवायची होती. तर हाताबरोबर त्या गादीचा कवर पण काढून धुवून टाकले आणि गादी उन्हात टाकले. त्याच्यानंतर मस्तपैकी अंघोळ करून घेतले आणि हे खिडकीला नेट लावायला घेतलं. आणि 2 दिवसापासून तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत होतास ना की काहीतरी मी शिवत होते. तर ह्याच त्या नेट ज्याच्या चारही बाजूक मी वेलक्रो शिवत होते. तर आज मी विंडो भावाकडून लावून घेतले. लावल्यानंतर असा काहीतरी दिसत होता. रात्रीची खिडकी उघडी ठेवली ना की मच्छर भरपूर यायचे आणि बंद केली की मरणाचा गरम व्हायचा. त्याच्यामुळे हे सगळे उपद्व्याप माका करूचे लागले. आता याची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हे सगळं आवरून नंतर मी एक शाल शिवायला घेतली. आता ती उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. चला तर मग आजच्यापुरती इतकेच असेल. अशाच मराठी मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.